अलीकडच्या काळात माझा त्यांचा स्नेह फार जवळचा झाला होता आणि गेले 8-9 महिने बऱ्याच बैठका माझ्या त्यांच्या झाल्या आणि त्यावेळी इतक्या वेळेला जेवणाला यायचे, इतके प्रचंड खुश असायचे की मला या मागच्या 4 महिन्यात दादांच्या चेहऱ्यावरची खुशी प्रचंड मोठी होती, हे या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जे समाजकारण राजकारण आहे ते सगळं समाजकारण राजकारण हे वेगळ्या प्रकारचं आहे. मी त्याच्यावर जाणार नाही कारण आज ही आपण दादांना श्रद्धांजली वाहतोय. पण दादांना शरद पवार साहेबांच्याबद्दल प्रचंड अभिमान असायचा. मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी भाषण करताना कोणाला म्हटले मला माहीत नाही, ते म्हटले तू असशील मोठ्या बापाचा पण मी पण कमी नाही, मी पण मोठ्या काकांचा पुतण्या आहे, तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. याच्यातनं त्यांना ठीक आहे मतभेद झाले असतील पण शरद पवार साहेबांच्याबद्दल प्रचंड आदर हा शेवटपर्यंत मी त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या बोलण्यात बघितला. अलीकडे साहेबांची तब्येत बरोबर नाही याविषयी देखील ते अतिशय स्पष्टपणाने बऱ्याच गोष्टी आम्हा सगळ्यांना सांगायचं काम करायचं. खरं म्हणजे बोलण्यासारखं अनेक आहे, मी बरेच काय बोलू शकतो पण मला असं वाटतं की आमचं नेहमी असायचं, आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्य असायचं योग्य वेळी योग्य निर्णय. पण दादांचा अचानक जाण्याचा निर्णय हा खरं म्हणजे चुकीचा झाला. हा एकच निर्णय दादांचा चुकला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला समोरून सारखे खुणवायचे आणि एकदा इथं मी बसलेलो मुनगंटीवार तिकडनं मला म्हटले जयंतराव आमच्यात या. त्यावेळी दादा उठले एवढे तडकाफडकी आणि दादांनी मुनगंटीवार साहेबांना फारच मुनगंटीवार साहेबांच्या बोलण्याला आक्षेप घेतला. मग दादा तिकडे गेले आणि वहिनी बसल्या तिथं दादा बसायचे. तिथं बसल्यावर दादांनी तिकडनं भाषणात मला सांगितलं आमचं तुमच्यावर फार बारकाईनं लक्ष आहे आणि मग बाकीचे काही राजकीय भाष्य केलं त्यांनी. त्यामुळे सारखे म्हणजे राजकीय म्हणजे जागरूकता त्यांची, सभागृहात काही झालं कुठंही तर चटकन त्याला म्हणजे रावळ काय बोलले तर रावळ्यांच्या मतदारसंघातली माहिती देखील त्यांना परफेक्ट असायची. त्यामुळं ह्या 288 मतदारसंघाचा अतिशय बारकाईनं अभ्यास दादांना होता हे आपल्या सगळ्यांना कबूल केलं पाहिजे.